आज रविवार होता, त्याच्यामुळं रश्मीला आज सुट्टीच होती. त्यामुळं आज ती जरा उशिराच उठली होती. साधारणतः 7 वाजले असतील. ती आता आपल्या घराच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावरून जॉगिंग करण्यासाठी निघाली होती. रश्मी नेहमीच जॉगिंगला जायची. रश्मी एका खाजगी कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डिझायनर म्हणून कामाला पण होती. तशी ती एकदम स्वावलंबी, स्वतःच्या पायावर उभी. पण आज जरा जॉगिंगला जाताना ती थोडीशी नाराजच होती. कारण पण तसंच होतं. मागच्याच आठवड्यात रश्मी ज्या रस्त्याने जॉगिंगला जात होती त्याच रस्त्याने एका रश्मीच्याच वयाच्या मुलीचा एका अपघातामध्ये मृत्यू झाला होता. ती पण एका चांगल्या कंपनीमध्ये कामाला होती. सकाळी ती आपल्या स्कूटीवरून कामाला चाललेली होती. पण अचानक पुढून येणाऱ्या ट्रक ड्रायव्हरने चुकीच्या बाजूने गाडी घातल्यामुळे त्या निष्पाप मुलीचा बळी गेला होता. ही सगळी घटना रश्मीने आपल्या डोळ्यांनी बघितली होती. आणि त्या दिवसापासून रश्मीच्या मनावर त्या घटनेमुळं एक वेगळीच भीती बसली होती. तिच्या डोळ्यासमोरून ते दृश्य काही केलं जात नव्हतं. जरी ती त्या मुलीला ओळखत नसली तरी पण रश्मीला तिच्यासाठी खूप वाईट वाटत होतं. तिच्या भावना, तिचं भविष्य, तिच्या सगळ्या स्वप्नांची राखरांगोळी तिनं स्वतःच्या डोळ्यांनी बघितली होती. आणि रोज जॉगिंगला त्या रस्त्याने जाताना ज्यावेळी तो ॲक्सिडेंट झालेला पॉईंट रश्मीच्या समोर यायचा त्यावेळी तिच्या अंगावर शहारा आल्याशिवाय राहत नव्हता. आज पण ती एकदम शांतपणे जॉगिंग करत निघाली असताना तिच्या घरापासून एक 15-20 मिनिटाच्या अंतरावरच तो कॉर्नर आला. त्याच कॉर्नरला मागच्या आठवड्यामध्ये त्या मुलीचा अपघात झाला होता. अजून पण रस्त्यावर त्या अपघाताचे काही अवशेष तसेच पडलेले होते. रस्त्याच्या उजव्या बाजूला त्या स्कूटीच्या बऱ्याचशा लाईट्स आणि हेडलाईटच्या काचा अजून पण तिथं पडलेल्या होत्या. जशी त्या जागेजवळ रश्मी गेली तसं तिच्या अंगावर भीतीने एक शहारा आला. ती 2 मिनटं तिथंच थांबली आणि जरा थांबून इकडे तिकडे बघायला लागली. आता थोडा वेळ थांबून ती पुढं जाणार तेवढ्यात तिची नजर रस्त्याच्या डाव्या बाजूला गेली. कारण गवतातून काहीतरी चमकत होतं. तसं रश्मी लक्ष देऊन बघायला लागली. पण तिला रस्त्यावरून ते स्पष्ट दिसत नव्हतं. तिनं इकडं तिकडं रस्त्याच्या मागं पुढं वळून बघितलं पण तिच्या मागं पुढं पण कुणी नव्हतं. आता ती हळूच रस्त्यावरून खाली उतरली आणि त्या छोट्याशा गवतातून त्या चमकणाऱ्या वस्तूच्या दिशेने पुढे गेली. थोडंच पुढे गेल्यानंतर ती चमकणारी वस्तू एकदम तिच्या समोर आली. तिनं खाली वाकून ती वस्तू हातामध्ये घेतली. ती वस्तू दुसरं तिसरं काय नसून ती एक पर्स होती, एक लेडीज पर्स. रश्मीनं ती पर्स मागून पुढून बघितली आणि तशीच आपल्या हातामध्ये ती पर्स घेऊन ती पुन्हा रस्त्यावर आली आणि पुन्हा तिच्या जॉगिंगला निघून गेली. अर्ध्या तासानंतर ती पुन्हा ती पर्स घेऊन तिच्या घरी आली. बेडरूममध्ये जाऊन तिनं ती पर्स आपल्या बेडरूममधल्या टेबलावर ठेवली आणि ती पुन्हा आंघोळीसाठी निघून गेली. पुन्हा तिची सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर ती पुन्हा आपल्या बेडरूममध्ये जाऊन बसली आणि पुन्हा मोबाईल चाळत असताना तिला अचानक आठवणीत आलं की आपल्याला सकाळी एक पर्स सापडलेली. तशी ती झटकन उठली आणि ती त्या टेबलाजवळच्या खुर्चीवर जाऊन बसली. तिनं ती पर्स आपल्या हातामध्ये घेतली आणि तिला वाटत होतं की ही पर्स उघडून बघावी का नको. पण तिला दुसऱ्या मनाने असं पण वाटत होतं की यामध्ये कदाचित कुणाच्या तरी महत्त्वाच्या वस्तू असतील. आणि या उद्देशाने तिनं त्या पर्सची चेन काढली. आतमध्ये बरंचसं सामान होतं. सोनेरी रंगाच्या बांगड्या, टिकल्याचं पाकिट, केसांमध्ये लावायच्या पिना, त्याचबरोबर छोटे छोटे बो पण होते. त्याचबरोबर त्यामध्ये त्या मुलीचं आधार कार्ड, पॅन कार्ड अशी काही महत्त्वाची डॉक्युमेंट्स पण त्यामध्ये होती. आणि त्याचबरोबर 700-800 रुपये कॅश पण त्यामध्ये होती. तिनं त्यातलं ते आधार कार्ड घेतलं आणि ती त्याच्यावरचं नाव वाचायला लागली. त्या डॉक्युमेंट्समुळं रश्मीला तिची बरीचशी माहिती मिळाली. रश्मीनं ठरवलं की उद्या सोमवार आहे, उद्या कामाला जाताना आपण या मुलीच्या पत्त्यावर जाऊन तिची पर्स आपण तिला परत करूया. असा विचार करून तिनं ती पर्स आपल्या बेडचा खालचा कप्पा उघडून त्यामध्ये टाकली. कारण जर ती टेबलावर ठेवली असती तर आईनं झाडू मारताना ती पर्स बघितली असती आणि आईनं पुन्हा तिला 50 प्रश्न विचारले असते. सुट्टीचा दिवस लोळत लोळत असाच रश्मीनं घालवला. संध्याकाळची जेवणं वगैरे करून ती पुन्हा आपल्या खोलीमध्ये जाऊन आपला मोबाईल चाळत बसली आणि पुन्हा तिला कधी झोप लागली हे तिलाच कळलं नाही. आणि रात्री अचानक 12-12:30 वाजता तिला जाग आली. जाग येण्याचं कारण म्हणजे बेड खालून येणारा एक विचित्र आवाज. ती जागी झाली पण ती तिच्या बेडवर तशीच पडून होती.
तिला तिच्या बेडच्या खालून एक विचित्र आवाज येत होता, जसं की बेडच्या खाली कुणीतरी काहीतरी कुरतडत असावं. पहिल्यांदा तिला वाटलं की एखादा उंदीर वगैरे असेल, म्हणून तिनं थोडंसं दुर्लक्ष केलं. पण पुन्हा तो आवाज जास्तच यायला लागला. तसं ती उठून बसली आणि तिनं आपल्या बेडच्या साईडला असणाऱ्या त्या लाकडी दरवाजावर जोरजोराने थाप मारली. 1-2 मिनटं आवाज पुन्हा बंद झाला आणि पुन्हा ती झोपायचा प्रयत्न करायला लागली. पण 5 मिनिटांनी पुन्हा तोच आवाज यायला लागला. कुणीतरी बेडच्या खाली काहीतरी कुरतडत असावं किंवा काहीतरी टोकरत असावं असं तिला स्पष्ट जाणवत होतं. आणि तिनं आपल्या मोबाईलचा टॉर्च लावला. पुन्हा तिनं खाली गुडघ्यावर बसून बेडचा खालचा दरवाजा उघडला आणि ती मोबाईलच्या टॉर्चने त्या कप्प्यामध्ये बघायला लागली. तिला अपेक्षा होती की आतमध्ये एखादा उंदीर असेल, पण आतमध्ये काहीच नव्हतं. आणि विशेष म्हणजे तिनं बेडच्या तळभागावर बघितलं तर त्यावर कुठं कुरतडलेलं किंवा खरचटलेलं एकसुद्धा निशाण नव्हतं. बेडच्या आतमधला कप्पा पूर्णपणे मोकळा होता. त्यामध्ये रश्मीनं ठेवलेली ती सकाळची पर्स तेवढी होती. पुन्हा रश्मीनं तो बेडचा कप्पा बंद केला आणि ती पुन्हा आपल्या बेडवर पडली. थोड्या वेळानंतर तिला झोप पण लागली आणि अचानक तिला पुन्हा एकदा जाग आली. पण आत्ताचं वातावरण पूर्णपणे विचित्र होतं. आता रश्मीनं जसं डोळे उघडले तसं रश्मीच्या बेडरूमचं वरचं छत पूर्णपणे काळं झालेलं होतं, जसं की त्यावर काळी काजळी चढलेली असावी आणि ती काजळी धुरासारखी हालत होती. हे काय होतं? ते दृश्य बघून रश्मी एकदम दचकली. तिला दरदरून घाम फुटला, हृदयाची धडधड वाढली, अंगातून भीतीच्या लहरीवर लहरी जायला लागल्या. अचानक बेड खालून काहीतरी टोकरल्यासारखा आवाज यायला लागला आणि तो आवाज क्षणाक्षणाला वाढायला लागला. हळूहळू तो आवाज एवढा वाढला होता की त्या टोकरण्याचा कर्णकर्कश आवाज आता रश्मीला सोसवत नव्हता. आता रश्मी अंगातल्या बळानिशी धाडकन उठली आणि ती आपल्या बेडकडे बघायला लागली. पण आता तिच्या बेडच्या जागी बेड नव्हताच. तिथं एक जुनी खॉट होती. रश्मीला प्रश्न पडला की माझ्या रूममध्ये तर बेड होता, मग माझा बेड गायब होऊन ही कॉट कुठून आली? पण काही विचार करायच्या आतच खॉट खालून येणारा आवाज एवढा वाढला होता की रश्मीला आता त्याखाली वाकून बघावंच लागणार होतं. रश्मीनं आता हळूच आपलं तोंड आपल्या गुडघ्यापर्यंत खाली नेलं आणि घाबरत घाबरतच ती आपल्या एका डोळ्याने खॉटच्या खाली बघायला लागली. आणि खालचं दृश्य बघून तिच्या काळजाचा ठोकाच चुकला, कारण तिच्या बेडच्या खाली एक तरुण मुलगी झोपलेली होती. तिचा चेहरा एकदम विचित्र होता. अंगावर ठिकठिकाणी जखमा होत्या, अंगावरचे कपडे फाटलेले होते आणि ते सगळे कपडे रक्ताने बरबटलेले होते. ती मुलगी वेदनेने विवळत होती. तिच्या हाताला आणि पायाला लांब लांब काळी नखं होती आणि ती आपल्या हाताच्या एका लांब सडक नखाने फरशीवर काहीतरी टोकरत होती. ते काय करत होती ते माहीत नव्हतं, पण एवढं मात्र जाणवत होतं की ती फरशीवर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करते. खूपच विचित्र आणि भयानक दृश्य होतं ते. रश्मी एवढी घाबरली होती की तिच्या तोंडातून आता शब्द पण फुटत नव्हता. ओरडण्यासाठी पण तिची किंकाळी आता फुटत नव्हती. ती भीतीनं संमोहित झाल्यासारखी त्या मुलीकडे एकटक बघतच होती. त्या मुलीने फरशीवर काहीतरी लिहिलं आणि अचानक तिचा तो विद्रूप चेहरा तिनं रश्मीकडे वळवला. तशी रश्मी एकदम घाबरली आणि जोरात किंकाळली आणि ती धाडकन तिच्या बेडवर उठून बसली. आणि जसं तिला जाणवलं की आपण आपल्या बेडवरच आहे, तसा तिचा जीव भांड्यात पडला. तिला आता कळलं होतं की मी जे आता बघितलं ते खरं नव्हतं, ते एक स्वप्न होतं. रश्मीचं कपाळ आणि रश्मीचा चेहरा घामानं डबडबून गेलेला होता. तिनं आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसला. त्या भयानक स्वप्नामुळे अजून पण रश्मीच्या हृदयाची धडधड खूपच जोराने होत होती. रश्मीचे हातपाय अजून पण लटलट कापत होते. तेवढ्यात तिच्या एक गोष्ट लक्षात आली की मगाशी पडलेलं जरी एक स्वप्न असलं तरी तिला रात्रभर जो टोकरण्याचा आवाज येत होता तो मात्र खराच होता. कदाचित आपल्या बेडच्या खाली खरंच काहीतरी असेल का, असा तिच्या मनात विचार आला आणि तिने याचा सोक्षमोक्ष लावायचा निर्णय घेतला. ती झटकन उठली. तिने आपले केस बांधले आणि ती बेडच्या एका बाजूला गेली आणि मोठ्या परिश्रमानं तिनं तो बेड एका बाजूला ढकलला. बेडच्या खाली पूर्णपणे अंधार होता. रूममधली लाईट पण बंद होती आणि तिनं आपला मोबाईल आपल्या हातामध्ये घेऊन त्याचा टॉर्च लावला आणि ती आता बेडच्या खालच्या फरशीवर काही कुरतडलेलं किंवा काही टोकरलेल्या खुणा दिसतात का
याचा शोध घ्यायला लागली. आणि बरोबर बेडच्या मधोमध तिला काहीतरी विचित्र दिसलं. खरंच बेडच्या खालच्या बाजूला काहीतरी टोकरलेलं होतं. कसल्या तरी धारदार वस्तूने ते टोकरलेलं असावं असं त्याकडे बघून जाणवत होतं. तिनं आता व्यवस्थित त्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर तिच्या लक्षात आलं की आपल्या बेडच्या खाली काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती आता एकदम सरळ होऊन उभी राहिली आणि ती ते फरशीवर लिहिलेलं वाक्य वाचायला लागली. आणि जसं तिनं ते वाक्य वाचलं तशी तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण खाली लिहिलेलं होतं, मी तडफडत आहे, मला खूप वेदना होत आहेत, मला यातून मुक्त कर. रश्मीला दरदरून घाम फुटला. रात्रभर येणारा आवाज, त्यातच आत्ताच तिला पडलेलं ते भयानक स्वप्न, स्वप्नामध्ये दिसलेली तिला ती तडफडणारी मुलगी आणि आता बेडच्या खाली उमटलेली ही सगळी वाक्य, याचा अर्थ काय? रश्मीचं डोकं एकदम सुन्न झालं. ती आपल्या डोक्याला हात लावून तशीच तिच्या बेडवर बसली आणि विचार करायला लागली. 10-15 मिनिटानंतर ती थोडीशी नॉर्मल झाली आणि तिच्या आता एक गोष्ट लक्षात आली होती की काहीतरी विचित्र आपल्याबरोबर घडतंय. रश्मी आता खूप विचार करायचा प्रयत्न करायला लागली. तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की आपल्याला आज सकाळी सापडलेल्या पर्सचा तरी या घटनेशी काही संबंध नसावा ना. आता तिच्या विचाराची चक्र जोरजोराने फिरायला लागली. तिनं पटकन बेडच्या खालचा कप्पा उघडून त्यातली ती पर्स बाहेर काढली आणि त्यातलं आधार कार्ड काढून तिनं आपल्या समोर ठेवलं. पुन्हा तिनं आपल्या मोबाईलवरून फेसबुक ओपन केलं आणि त्या आधार कार्डवर ज्या मुलीचं नाव होतं ते नाव ती पुन्हा आपल्या मोबाईलवर सर्च करायला लागली. तिच्यासमोर त्या नावाशी बरीचशी प्रोफाईल्स पण आली, पण त्यातलं योग्य प्रोफाईल तिला निवडायचं होतं. त्यासाठी तिनं आधार कार्डवरच्या फोटोची मदत घेतली आणि त्यातलं एक प्रोफाईल तिला बरोबर सापडलं. कारण त्या प्रोफाईलवरचा फोटो आणि त्या आधार कार्डवरच्या मुलीचा फोटो एकदम मॅच होत होता. तिनं ते प्रोफाईल ओपन केलं आणि तिच्या वॉलवरच्या सगळ्या स्टोरीज वाचून तिला पुन्हा एक भीतीचा धक्का बसला. कारण तिच्या वॉलवर सगळ्यांनी तिला भावपूर्ण श्रद्धांजली असं लिहिलेलं होतं. काही जणांनी RIP असं लिहिलेलं होतं. म्हणजे यावरून तिला अंदाज आला की ही पर्स ज्या मुलीची आहे ती मुलगी आता या जगामध्ये नाही. तिनं आता जास्त माहिती घ्यायचं ठरवलं. त्यावेळी तिच्या लक्षात आलं की एका आठवड्यापूर्वीच या मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि ही मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून ती सकाळी ज्या रस्त्यावर जॉगिंग करायला जात होती त्या रस्त्यावर ॲक्सिडेंट होऊन मरण पावलेली मुलगी आणि ही मुलगी या दोघी एकच होत्या. रश्मीला आता धक्क्यावर धक्के बसायला लागले. रश्मीला आता ती मुलगी कोण आहे हे लक्षात आलं होतं, पण त्या वाक्यांचा अर्थ मात्र तिला कळत नव्हता. मी तडफडत आहे, मला वेदना होत आहेत, मला यातनं मुक्त कर, याचा अर्थ काय? ती आता या जगात नाही तर तिला वेदना कशा होत असतील आणि ती तडफडत कशी असेल? आणि जरी ती तडफडत असेल तरी मी तिला कशी मुक्ती देऊ शकेल? आता या प्रश्नाचा रश्मी विचार करायला लागली आणि तिनं पुन्हा आपल्या मोबाईलवर गुगल ओपन केलं आणि ती आता मरणानंतर व्यक्तीचा आत्मा का तडफडत राहतो याची कारणं ती सर्च करायला लागली. त्यावेळी तिला बरीचशी नवीन माहिती कळाली. त्यामध्ये एक ठिकाणी तिला असं पण वाचायला मिळालं की जर मृत व्यक्तीला एखादी वस्तू त्याच्या एकदम जवळची असेल तर ती मृत व्यक्ती मरणानंतर सुद्धा त्या वस्तूद्वारे या जगामध्ये अडकून राहते आणि त्या वस्तू नष्ट केल्याशिवाय त्या व्यक्तीच्या आत्म्याला पण मुक्तता मिळत नाही. आता रश्मीला 100% खात्री झालेली होती की ती मृत मुलगी या पर्सद्वारे या जगामध्ये अडकलेली आहे आणि तिचा आत्मा इथंच तडफडत आहे. आणि तिनं आता ठरवलं की तिची यातनं मुक्तता करायची आणि ती पुन्हा त्या लेखामध्ये यावर काय उपाय केला पाहिजे याचं सोल्युशन शोधायला लागली. आणि त्यावेळी त्या लेखामध्ये असं सांगितलेलं होतं की जर आपण त्या मृत व्यक्तीच्या त्या जवळच्या वस्तूला अग्निसंस्कार दिले, म्हणजे त्याला अग्नीमध्ये टाकून नष्ट केलं, तर ती वस्तू नष्ट झाल्यामुळे त्या मृत व्यक्तीचा आत्मा पुन्हा मुक्त होऊन जातो. आणि आता रश्मीच्या लक्षात आलं होतं की तिला काय करायचं आहे. ती झटकन उठली, तिनं ती पर्स आपल्या हातामध्ये घेतली आणि तिनं किचनमध्ये जाऊन एक मॅच बॉक्स पण घेतला आणि घरातली सगळे झोपलेले आहेत याची खात्री करून ती घरातून बाहेर पडली. घराबाहेरच्या अंगणात जाऊन तिनं वाळलेले 4-5 लाकडं गोळा केली आणि ती एक ठिकाणी मांडून ती शेकोटीसारखी पेटवली. त्यानंतर तिनं आपल्या हातातल्या त्या पर्सकडे एकदा बघितलं. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. तिनं प्रेमानं त्या पर्सवर हात फिरवला आणि पुन्हा ती पर्स तिनं त्या अग्नीच्या स्वाधीन केली. तसं तडतड करून ती पर्स त्या जाळामध्ये जळायला लागली.
पुन्हा रश्मी आपल्या बेडरूममध्ये गेली आणि ती आता आपल्या बेडवर पडली. पण तिला झोप लागत नव्हती, कारण आज एकाच दिवसामध्ये तिला किती अनुभव आले होते आणि रश्मीद्वारेच तिला आज या जगातून मुक्तता पण मिळाली होती. त्यामुळं रश्मीच्या मनावरचं ओझं पण आता बऱ्यापैकी हलकं झालं होतं.